मित्रांनो, आपल्याला फायनान्शियल फ्रीडम ही कॉन्सेप्ट माहीत आहे का? किंवा फायनान्शियल फ्रीडम मिळवलेलं आहे का? तर मग एक फक्त जास्त पैसे कमवणं पुरेसं आहे का? तर त्या पैशाला योग्य दिशा देणं गरजेचं आहे मित्रांनो. पैसा पुरेसा असणं हे सुद्धा गरजेचं आहे. आर्थिक स्वातंत्र्य एका दिवसात मिळत नाही. ते मिळतं फक्त त्या काही स्टेप्स आहेत. त्या स्टेप्स जर फॉलो केल्या, तर नक्कीच आपल्याला फायनान्शियल फ्रीडम मिळू शकतं. फेज 1 मध्ये आपण बघूयात, की पाया कसा असावा? तर मनी मॅनेजमेंट प्रथम करून घ्या. तुमची इन्कम आहे, एक्सपेन्सेस आहे हे समजून घ्या. बजेट तयार करा आणि सर्वात महत्त्वाचा विषय आहे पैशाला कंट्रोल करणं शिका. तर मित्रांनो, ही ही झाली पहिली स्टेप. सेकंड स्टेप्समध्ये आपण बघूयात, की कर्ज आहे, महागडी कर्ज आहेत, ती घेणं टाळा. ती जर असतील तर पहिल्यांदा ती परतफेड करा आणि किमान 3 ते 6 महिन्याचा एमर्जन्सी फंड तयार करा. कारण एमर्जन्सी फंड किंवा सेव्हिंग जर असेल, तर फायनान्शियल फ्रीडमची ही पहिली पायरी आहे, म्हणजे ही फायनान्शियल सिक्युरिटी. फेज 2 मध्ये वेल्थ निर्माण करायचं आहे. फेज 2 आपल्याला शिकवतं, की फर्स्ट असेट क्रिएशन कसं करायचं? आता तुमच्या पैशाला तुमच्यासाठी कामाला लावायला पाहिजे. जसं की गोल्ड आहे. रिस्क प्रोफाइलनुसार त्याला इन्व्हेस्ट करायला पाहिजे. जर उदाहरणार्थ समजून घेऊया, की म्युच्युअल फंड आहे, पी-पी-एफ आहे, शेअर मार्केट आहे, गोल्ड आहे. इतर सर्व ठिकाणी तुम्ही किंवा इत्यादी अभ्यास करून इथे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि त्या पैशाला कामाला लावू शकता. ह्यामध्ये मित्रांनो पॉवर ऑफ कंपाउंडिंग काम करतं. स्टेप 4 मध्ये, की आपण मल्टिपल इन्कम ऑफ सोर्स तयार करायला पाहिजे. तर फक्त एका सॅलरीच्या किंवा एका इन्कमच्या अवलंबून राहता येत नाही. तर आपलं साइड बिझनेस असेल, फ्रीलान्सिंग असेल, रेंटल इन्कम असेल, कोचिंग बिझनेस असेल किंवा इतर स्किल असतील ना, त्या स्किल समजून घेऊन, शिकून त्यातून कसं इन्कम ऑफ सोर्स तयार करता येईल, हे शिकायला पाहिजे. 5 स्टेप्समध्ये रिअल असेट क्रिएशन. यासाठी दीर्घकालीन आपल्याला इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे त्याच्यामध्ये, की आपण हाय व्हॅल्यू रिटर्न घेऊ शकतो. फेज 3 मध्ये फ्रीडम अँड एन्जॉयमेंट. ते जे आहे ते रिटायरमेंट असेल, आपलं हेल्थ प्लॅनिंग असेल, हे रिटायरमेंट प्लॅनिंगनुसार आता लवकरात लवकरच चालू करायला पाहिजे. हेल्थ इन्शुरन्स आहे, लाईफ इन्शुरन्स आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या संरक्षणासाठी आहेत आणि त्या गोष्टी आपल्याला प्रथमतः घ्यायला पाहिजे. कारण वेल्थ निर्माण करण्याइतकंच ती सुरक्षित ठेवणं सुद्धा महत्त्वाचं आहे. तर जर पैसा आला, तर हे 7 स्टेप्स की एन्जॉयमेंट सुद्धा करा मित्रांनो, की पैसा आला तर आपण खर्च करण्यास मागे-पुढे पाहतो. ते करू नका. त्याचं प्लॅनिंग करा. कुटुंबासोबत वेळ घालवा. छंद जोपासा. ट्रॅव्हल करा. हे जर असेल, तर नक्कीच तणावमुक्त तुम्ही आयुष्य जगू शकता. आणि एक फायनान्शियल फ्रीडम नक्कीच तुम्ही मिळवू शकता. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे हे बँक बॅलन्स मोठं असणं नाही. ते बँक बॅलन्स मोठं असणं आहे का? तर नाही. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे पैशाची चिंता नसणं, कमी असणं, कुटुंब सुरक्षित असणं आणि आपल्या आवडीच्या आयुष्य जे आहे ना, आवडीनुसार जगता आलं पाहिजे किंवा ते स्वतंत्रता आयुष्य जगण्याची स्वतंत्रता मिळवता आलं पाहिजे. तेच म्हणजे फायनान्शियल फ्रीडम. म्हणून आजपासूनच मॅनेज करणं शिका, ग्रो करा, एन्जॉय करा, इन्व्हेस्ट करा. मग आजच घेतलेला निर्णय तुमचा एक फायनान्शियली डिसिजन उद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते मित्रांनो. तर नक्कीच ग्रो करा, इन्व्हेस्ट करा. थँक यू सो मच.